फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी खासदार गट भाजपा, राष्ट्रवादी आणि राजे गट शिवसेना यांच्यामध्ये अटीतटीचा सामना दिसून येत आहे। जिल्हा परिषदेच्या कोकळी गटातील उमेदवार श्री जयकुमार शिंदे गिरवी येथे प्रचार करत असून सांगितले की गिरवी आणि आजूबाजूच्या परिसरातील मागील 30 वर्षापासून रखडलेला विकास आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एका वर्षात पूर्ण करणार आहोत। मागील 10 वर्ष गावची एक हाती सत्ता असताना सुद्धा गावात कोणताही विकास दिसून येत नाही। त्यामुळे गावातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाने आम्ही उमेदवारी घेऊन निवडणुकीत उभे ठाकले आहोत आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निश्चित विजय प्राप्त करू असे प्रतिपादन देखील त्यांनी केले आहे। मंडळी नमस्कार। सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण आहोत फलटण तालुक्यातील गिरवी या गावात। कोळकी जिल्हा परिषद गटातील हे गिरवी गाव। गिरवी गावाबाबत बोलायचं झालं तरी गिरवीचे ग्रामस्थ इथे आहेत आणि एक ऐतिहासिककालीन वास्तूमध्ये मंदिराच्या समोर आपण आहोत। गोपालकृष्ण मंदिर इसवी सन 1100 ते 1200 शतकापासूनचं असणार आहे। आणि या गावाची राजकीय पार्श्वभूमी म्हटलं तर स्वर्गीय माजी आमदार चिमणराव कदम 15 वर्ष इथले आमदार होते, तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्या दृष्टिकोनातून हे गाव असणारं गिरवी गाव हे राजकीय दृष्ट्याही तेवढंच प्रगल्भ आहे, तेवढंच सक्रिय असतं। आज या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण 2 उमेदवार इथे आहेत। एक जिल्हा परिषद गटातून उभे राहिलेले श्री जयकुमारजी शिंदे भाजप राष्ट्रवादीच्या युतीतून आहेत। दादा, आपण काय सांगाल या निवडणुकीच्या अनुषंगाने? आपल्याला निवडणुकीच्या संदर्भात काय वाटतंय? ही निवडणूक कोळकी जिल्हा परिषदेच्या भवितव्यासाठी ठरवणारी ही निवडणूक आहे। कारण ही निवडणूक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि या तालुक्याचे आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष शमशेरदादा नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढतो। आणि खास करून या तालुक्यातल्या सगळ्याच निवडणुका जिल्हा परिषदेच्या आम्ही फक्त आणि फक्त या विकासाच्या मुद्द्यावर लढवलेले आहेत। आमदारकीची निवडणूक आपण बघितली, आमदारकीची निवडणूकसुद्धा आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवली, तिथं आमदार आपला निवडून आला। नगरपालिकेची निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढवली, तिथंही आपला नगराध्यक्ष झाला आणि आपली सत्ता त्या ठिकाणी आली। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तोच ट्रेंड राहतो जो नगरपालिकेला राहिला। त्यामुळं आम्हाला खात्री आहे की या जिल्हा परिषद मतदारसंघाचे आमचे 3ही उमेदवार, जिल्हा परिषद उमेदवार आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार खूप मोठ्या फरकानं या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर या जिल्हा परिषदेचा सर्वांगीण विकास, जो काही या भागाचा विकास राहिलेला आहे, तो विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे। आपल्याला आता काळानुसार या जिल्हा परिषद गटामध्ये कोणता विकास तुम्हाला दिसून येतो? आज आपण प्रचारासाठी फिरताय, तर काय कोणता विकास राहिलेला असं वाटतं? या भागामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या रूपानं आपण जो आता रस्ता बघितला तो फलटण आसूपासून जाणारा वारोगडपर्यंत जाणारा रस्ता, जो गेली अनेक वर्ष लोक या रस्त्यावरून, गिरवीची लोक असतील, वारोगड या पट्ट्यातली सगळी लोक फलटणला जात असताना रस्त्याची खूप दयनीय अवस्था होती। परंतु रणजितदादांच्या नेतृत्वाखाली, आमदारांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण झाला। या भागामध्ये पाण्याच्या सगळ्या योजना आता पूर्ण झालेल्या आहेत। आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता ज्या काही योजना राहिलेल्या आहेत, म्हणजे पाण्यात रस्ते असतील, गावगाड्यावरती जाणारे रस्ते असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, ज्या दुरुस्त्या असतील, बाकी अंगणवाड्यांच्या दुरुस्त्या असतील आणि प्रशासनामध्ये ज्या काही लोकांना आपल्याला सुविधा द्याव्या लागतात, केंद्रातल्या राज्यातल्या योजना ज्या काय सगळ्या योजना असतील त्या मला ग्रामीण भागापर्यंत या खास करून वाडी वस्तीवर पोचवायच्या आणि या भागातल्या मूलभूत शेतकऱ्यांच्यापर्यंत ह्या योजना कशा पोचल्या जातील हे बघण्यासाठी ही निवडणूक आहे। तसं पाहिलं तर आपला हा भाग पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे। शेतकऱ्यांचे बरेचसे मूलभूत प्रश्न असतात। शेतकऱ्यांच्यातून असं ऐकायला मिळतंय की फक्त निवडणुकीपुरते सगळे येतात, शेतकऱ्यांना हो म्हणतात आणि परत जातात, आमचा विकास तसाच राहिला जातोय, असं मी आता येताना निरगुडी आणि गिरवी ह्या जाधववाडा भागातल्या शेतकऱ्यांशी बोलताना मला आढळलं। तर आपण त्याचा तो विकासाचा राहिलेला अनुशेष कसा भरून काढायचा? शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही। गेली 30-35 वर्षे ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती, मूळ शेतकऱ्यांना लागतं पाणी, हे पाणी त्यांच्या शिवारापर्यंत पोचलं नाही। या भागाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाणी हेच त्यांच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचलं पाहिजे। आणि तुम्ही बघितलं असेल की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या रूपानं या तालुक्यामध्ये 30 वर्ष राजकारण झालं, ते फक्त डोंबलकवडीच्या 4 मैल जेवावर झालं आणि शेतकऱ्यांना कायम झुलवत राहिलं की ह्या पाणी आम्ही तुमच्या शिवारापर्यंत पोचू। पण तुम्ही बघितलं असाल की खासदार साहेबांनी डोंबलकवडीचं पाणी आता भरमाई करायचा निर्णय झाला आहे। पूर्ण आता पाणी आजही तुम्ही शिवारामध्ये जर फिरत असाल तर आजही शेतकऱ्यांच्या पूर्ण पाणी आता ह्याच्यामध्ये चालू आहे, तेव्हा पाण्याचा प्रश्न संपलेला आहे। या भागामधले जे निरा देवधरच्या लाभक्षेत्रामधली जी काही 58-59 गावं होती, निरा देवधरच्या 58 लाभक्षेत्रातल्या गावांचा आपण दौरामध्ये केलं
आज त्याही फलटण तालुक्यामध्ये खासदारांनी निरा देवदाचं काम सुरू केलेलं आहे. काहीच दिवसामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याची जी जबाबदारी आदरणीय रणजितदादांनी घेतलेली ती त्या लवकरच शेतकऱ्यांच्या बांधावर आपलं पाणी पोहोचेल. लाईट बिलाचा विषय आपण बघितला असेल. आमदार साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की माझा तालुका दिवसा लाईट देईल. ती दिवसा लाईट देण्याचं जे स्वप्न त्यांनी बघितलं होतं, आज निम्मा तालुका 50% तालुका आता लाईट दिवसा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा जो मूलभूत प्रश्न असतो त्याच्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी खूप खार ताकदीनं लक्ष घातलेलं आहे. आपल्याला असं वाटतं का, एक प्रश्न अजून लोकांच्या मनामध्ये अनुत्तरित आहे की एवढ्या योजना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणतायत, तर याला निधी मिळेल? 100% निधी मिळालेला आहे. प्रत्यक्षात एक लक्षात घ्या, रणजितसिंह नाईक निंबाळकर कधीही नारळ फोडत असताना विकासाचा निधी पूर्ण आणल्यानंतर वर्क ऑर्डर झाल्यानंतरच नारळ फोडतं. आता रस्ता तर तुमच्या डोळ्यांसमोर दिसतोय, तो रस्ता तर पूर्णत्वाला गेलाय. नाही, या तालुक्यात या नारळ फोडण्याचा तुम्ही बराच झाला प्रश्न काढला. या तालुक्यात असं ऐकायला मिळतं जास्त फलटण आतापर्यंत नारळ फुटले गेले, त्याप्रमाणेच हे नारळ फक्त फुटणार का खरोखरच कामं होणार? काय वाटतं आपल्याला? आमचा नेता पूर्ण वर्क ऑर्डर झाल्याशिवाय नारळ फोडत नाही. कोण नेता? रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील हे वर्क ऑर्डर झाल्याशिवाय नारळ फोडत नाहीत. आणि अनेक कामं तुम्हाला मी अशी दाखवील की ज्या कामाचा नारळ आमचे कार्यकर्ते त्या गावातले प्रमुख कार्यकर्ते फोडतात. आमचे नेते फक्त कामं मंजूर करून आणतात, प्रत्यक्षामध्ये ती कामं मंजूर करून आणल्यानंतर स्थानिक नेतृत्वच आमचं त्या ठिकाणचं नारळ फोडण्याचं काम करत असतं. अजून एक प्रश्न असा आहे, या गावचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पंचायत समिती गणाचे सिद्धिराज कदम, तांत्रिक कारणामुळे त्यांचा फॉर्म उमेदवारी अर्ज बाद झाला. दुसरे एक उमेदवार तुमचेच प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना राजकीय वारसा आहे, जे सह्याद्री कदम आहेत. तर ही 2 गावं मोठी आहेत. 4572 मतदान मला वाटतं याच्यामध्ये आहे गिरवीमध्ये, आणि 6791 मतदान कोळकीमध्ये. या 2 गावांच्या मतदानावरच निकाल फिरेल का सर्व गावांचं सहकार्य तुम्हाला लाभेल? तुम्हाला काय वाटतं प्रचाराच्या दरम्यान तुम्ही सांगा. आणि या गावाबद्दल प्रॉपरली या गिरवीबद्दल तुम्ही काय सांगा? मी खास करून सांगतो, सिद्धिराज कदम हा माझा धाकटा भाऊ आहे. दुर्दैव आमचं की त्याचा फॉर्म बाद झाला. आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचा जरी मी निवडून आलो, तो सिद्धिराज कदम जिल्हा परिषद सदस्य असेल, विजय कदम जिल्हा परिषद सदस्य असतील, आमची सगळीच टीम जिल्हा परिषद सदस्य असेल. त्याच पद्धतीनं पंचायत समितीचा सदस्य सुद्धा सिद्धिराज कमळ असतील, विजय भाऊ असतील, सगळी टीम आमची असेल. म्हणजे याच्यामध्ये आमचं दुर्दैव म्हणूनच आता तो आम्हाला ते स्वीकारावं लागलं. परंतु तशी काही अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट राहिली, आम्ही कैलासवासी चिमणराव कदम साहेबांचा नितांत आदर करणारा मी कार्यकर्ता आहे. मी राजकीय सुरुवात माझी त्यांच्यापासून सुरुवात झाली. मी कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या मशीद तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी त्यांच्याबद्दल आदरयुक्त सांगतो. परंतु त्यांनी जे काम केलं ते माझे प्रतिस्पर्धी जरी उमेदवार आहेत त्यांच्याबाबत या गावामध्ये ज्या काही मी प्रतिक्रिया ऐकतो त्या प्रतिक्रिया खूप भयानक आहेत. मला त्यांच्याबद्दल फार बोलायचं नाही. मी विकासात्मक काम करणारा कार्यकर्ता आहे. परंतु एक नक्की आहे की आम्ही निष्ठा बाळगणारे कार्यकर्ते. कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या घराण्याशी 30 वर्षे मी निष्ठा ठेवली. एका पक्षामध्ये, ज्या पक्षामध्ये रणजितदादा गेले त्या पक्षामध्ये काम करतो. आज माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या उमेदवारांचं तुम्ही जर तालुक्यामध्ये चर्चा ऐकत असाल, मी नाही म्हणत, तालुक्यामध्ये मी ज्या गावामध्ये प्रचाराला फिरतो त्या गावामध्ये ते सांगतात की ते कुठल्या कुठल्या पक्षात होते हेच आम्हाला अजून माहीत नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. खास करून तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला, कोळकी गावामध्ये आजही मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 1500 मताचं लीड आम्ही दोघं उमेदवार त्या ठिकाणी घेणार. गिरवीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला, परंतु माझे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत. गिरवी जयकुमार शिंदे आणि विकास नळेंची निवडणूक ही गिरवीच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. तेच उमेदवार म्हणून आज काम करतायत, तेच ताकदीनं काम करतात. आजही तुम्हाला सांगतो निम्म्याला निम्म मतदान गिरवीमध्ये आम्ही घेणार. तेवढ्याच ताकदीनं घेणार. राहिली गावं बाकीच्या 14-15 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचे 100, 200 मतांना आम्ही त्या ठिकाणी लीड घेणार आहे. त्यामुळं विजय हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचाच आहे. त्यामुळे गिरवीची काळजी करायचं आम्हाला काही कारण नाही. आणि तुम्ही कानोसा घ्या, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही पत्रकार बंधू जे कानोसा मला देताय, मला आनंद आहे की मला कुठं चुकते त्या सगळे पत्रकार बांधव मला सांगतात, काय परिस्थिती तेच सांगतात. आणि आनंदानं सगळ्या पत्रकार बंधूंचाही मला पाठिंबा त्या निमित्तानं वाढतोय. सातारा जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहोत इथे गिरवी गावात. आपण गिरवी गावचे ग्रस्त आहात. मी गेले साहेबांच्या वेळेस ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध म्हणून निवडून आपलं नाव सांगा. मी संजय कदम, गिरवी ग्रामपंचायत सदस्य. साहेबांच्या काळात मी बिनविरोध निवडून आलो. साहेबांच्या नंतर आमच्या गिरवी गावामध्ये जे विकास कामं होतं त्या विकास कामाला गेली 30 वर्ष
राजांची सत्ता आली, पण राजांनी आमच्या गिरवी गावाला पूर्ण विराम दिला. कुठलेही काम झाले नाही, नुसत्या पाण्याच्या प्रश्नावर जुगवत ठेवलं. आणि आत्ता रणजितदादांनी निरा देवधरचं पाणी 1 TMची अर्धा TMची पाणी उचलून आमच्या दोंबलकोडी कॅनॉलमध्ये टाकलं आणि त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. तुम्हाला असं- डोंबलकवडीचं पाणी आलं का? हो, आलंय पाणी, परंतु शेतात पोचलंय का? ते नाही अजून काम चालू आहे. आणि आता आम्हाला निरा देवधरच्या 1 TMची पाण्यामुळं आणखीन फायदा होणार आहे. रणजितदादांनी विकासाची कामाच्या बाबतीत रणजितदादा चिमणराव कदमांच्या हाताला हात लावून त्यांनी कामं केलेत. आता रस्त्याचं हायवे रोडचं हे काम हे रणजितदादांच्या आता हे झालं, माध्यमातून यांनी पूर्ण झालं. सांगितलं तुम्ही इथले स्थानिक रहिवासी आहात, तुम्ही एक शेतकरी आहात, तुम्हाला जिल्हा परिषद या गटामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे उमेदवार तुमच्याबरोबर, तुमची अपेक्षा गावच्या वतीने काय आहे ते सांगा. आमची रणजितदादा काय आणि जयकुमार शिंदे काय. जयकुमार शिंदे हे कामाचा माणूस आहे, रणजितदादांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि नाळे बी हे कामाचे माणूस आहेत. यांनी तुम्हाला आम्हाला अपेक्षा काय हे सांगा शेतकऱ्यांच्या वतीने. ते शेतकऱ्यांच्या वतीनं आम्हाला रणजितदादा ज्याप्रमाणे कामं देतील त्याप्रमाणे जयकुमार हे आम्ही त्यांना सांगितलेली कामं ग्रामपंचायत असो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामपंचायतीला निधी देतील आणि आमची कामं पूर्ण करतील असं मी त्यांना विनंती. काय आश्वासित कराल, काय म्हणतात हे ग्रामस्थ, काय सांगाल तुम्ही याबाबत? त्यांनी ज्या काय अपेक्षा व्यक्त करतील मी कालच सांगितलेलं आहे की गिरवीमध्ये जो काय अनुशेष राहिलेला आहे, बॅकलॉग राहिलेला आहे कामाच्या बाबतीत, विकासाचा अनुशेष आहे. विकासाचा, तो एका वर्षाच्या आत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, आमदारांच्या माध्यमातून असेल, खास करून शासनाच्या माध्यमातून असेल. कारण या राज्याचे जे मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की माझे आणि त्यांचे समोर खूप चांगल्या पद्धतीचे, त्यामुळं निधीला आम्हाला कुठंही कमी पडणार नाही. ग्रामपंचायतीचे पाण्यात रस्ते असतील, वाडी वस्तीचे रस्ते असतील, जेवढं आता मी गावागावामध्ये वाडी वस्तीवर जेवढा फिरताना बघतो गेली 30 वर्ष खूप म्हणजे ग्रामविकासच्या माध्यमातून तुम्ही ही पूर्तता करा. त्यामुळे माझंही जनतेला आव्हान त्याच निमित्त. फलटण तालुक्याच्या 8 गटाबद्दल काय सांगाल? आपण एक भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहात, तर पूर्ण फलटण तालुक्याच्या जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? फलटण तालुक्यातील 8 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 16 पंचायत समितीचे गण भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचे सगळेच्या सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार. जिल्हा परिषदेवर तर सत्ता येणारच येणार, पण पंचायत समितीवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकणार. मंडळी बघितलं, सातारा जिल्हा परिषदमध्ये निवडणूक डिक्लेअर व्हायच्या अगोदर कोणाची युती होणार, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, पण आता भाजपा राष्ट्रवादी इथे जळते तेवढ्या खात्रीने सांगतात. कारण एका उमेदवार आज असले तरी ते पक्षाचे सरचिटणीस आहात आपण, त्यामुळे त्यांच्याप्रमाणे एवढा आत्मविश्वासाने ते सांगतायत. आपल्याला 2 दिवस निवडणूक पुढे गेली आहे आणि नक्कीच समजणारे काय होतंय. अजून एक आपल्याकडे एक ज्येष्ठ सदस्य आहेत गिरवी गावचे शेतकरी. काका, काय सांगाल, आपल्याला काय हवंय? आपण आता इतके दिवस उन्हाळी पावसाळे खाल्ले, राजकारण गिरवीचं जवळ आधी साहेबांच्या पासून बघितलं, आता काळ बदललाय, त्याच्याबद्दल सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न बोलायचं झालं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्याला दर मिळत नाही. आणि जे साखर कारखाना राजे गटांच्याकडे गेले 30 वर्ष आहे तो दुसऱ्याला चालवाय दिला, तो दुसरा ह्यांना फक्त भाडेपट्ट्याने 200 रुपये टनाला देतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला दर मिळत नाहीत. दुसरी गोष्ट, शैक्षणिक संस्था भावी पिढी घडवायचा जे कारभार आहे तो सध्या आता आमची जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत. त्यांच्याकडे सुद्धा जिल्हा परिषदेकडे म्हणल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा यांच्या ताब्यात, शैक्षणिक संस्थेत सुद्धा हे नजर ठेवू शकतात. त्यांच्याकडे आम्हाला एवढीच अपेक्षा आहे. शैक्षणिक अपेक्षा पण आहे तुमच्याकडून मला. नक्की. त्या अपेक्षा आहेत, कारण भावी पिढी घडली तर जग घडणार आहे, भावी पिढी नाही घडली तर जग काय घडणार आहे. नंतर शेतकरी तो नंतर घडणार आहे, त्याची मुलं घडणार आहे. तर त्या आमच्या इथले शिक्षण आमच्या गावातलं सांगतो, जोपर्यंत साहेब होते तोपर्यंत आमची शाळा 1 नंबरमध्ये चालली होत्या. आता आमच्या शाळेचे विद्यार्थी जवळजवळ फलटणला 2 गाड्या भरून जातात. तिथं शिक्षण स्टाफ चांगला नसल्यामुळं ते शिकवणे फलटण लावल्यात. नावं इथंच आहे आमच्या नातवांची मुलांची, पण त्यांना शिक्षणाला फलटण अकॅडमीत टाकले असं तुम्हाला म्हणायचं? अकॅडमी टाकले. का बरं, का वेळ आली अकॅडमीत टाकायची सांगा बरं. शिक्षक स्टाफ आहे, तो स्टाफ तास टायमिंगला होत नाही, शिक्षक स्टाफ कमी आहे, त्याच्यावर लक्ष नाही. आता त्याचं पुढचं मी बदलत नाही करत. ग्रामीण भागातलं मंडळी एक भयानक विदारक वास्तव्य संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसलं जात आहे. हा, तर हे खरोखर आहे. शाळेत विद्यार्थी फक्त नावापुरते असतात, अकॅडमीत शिक्षण घेतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे. हे नक्की तुमच्या पुढे एक आव्हान असणार आहे उमेदवाराच्या पुढे. जरा कटकर असं ते हातातच घे, हातात. अजून एक तरुण कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत. पंचायत समितीला खरं तर त्यांनी पंचायत समिती सदस्यासाठी या गणातून फॉर्म भरला होता, असे हे सिद्धराज कदम. आपण काय सांगाल गिरवीबाबत?
विकासाबाबत बोलायचं झालं तर जे इथं त्यांच्याकडे 10 वर्ष सत्ता आहे ते कुठं येतच नाहीत. म्हणजे इलेक्शनला फक्त नमस्कार चमत्कार करतात आणि परत 5 कोण वर्ष येत नाही, कोणाकडे सत्ता आहे? सह्याद्री कदम असतील त्यांच्याकडे सत्ता आहे, ते काही येत नाहीत, बघत नाहीत, लक्ष नाहीत, फोन उचलत नाहीत. लोकांची खूप बोंबाबोंब आहे आणि रणजितच्या माध्यमातून सगळी कामं झालेली आहेत. रस्ता बघाल तुम्ही असा की बिकट परिस्थिती रस्त्याची. आम्हाला जाधववाडा म्हणून एक वर इथं वस्ती आहे, तिथं जायलाच रस्ता नव्हता. एस टी निम्म्यातनं परत जायची का तर रस्ता नाही म्हणून. दादांनी आता शेवटच्या घरापर्यंत रस्ता केलेला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भारतात आणि महाराष्ट्रात ही स्थिती आहे. अजूनही त्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था कशासाठी असाव्यात, तर ह्या गावगाड्याच्या विकासासाठी. हे आता आपल्याला या तरुण कार्यकर्त्याच्या गरजून आपल्याला लक्षात हे आलं. आता शाळा आहेत, शाळा चालू आहेत, पण सगळे शिक्षक प्रचाराला आहेत. ही सगळ्यात बिकट अवस्था आहे की इलेक्शन लागलं की सगळ्या शिक्षकांना प्रचाराला घेऊन जायचं, शाळा तशीच मोकळी ठेवायची. हे कुठपर्यंत संस्था त्यांच्या ताब्यात आहे, संस्थेचे सगळे शिक्षक प्रचाराला. कुठपर्यंत हे सगळं कधीतरी हे गोष्ट थांबली पाहिजे. म्हणजे सहकारी संस्था सुद्धा राजकारणात प्रचारासाठी वापरल्या जातात हे प्रकर्षाने इथे जाणवते. अजून विकासाबाबत काय सांगा? आता पानद रस्त्याची खूप मोठी गरज आहे गिरवीसाठी. वाडी वस्त्यावर निम्म गाव बसलेले, तर पानद रस्ते कुठपर्यंत. पण हे आमदार सचिन पाटील यांनी पानंद रस्त्यासाठी पहिला आता- प्रश्न आता- विधानसभेत गेल्यानंतर पहिला प्रश्न कोणता उठवला होता त्यांनी? पानंद रस्त्याचा. तर त्याच्यात काय त्याच्या अनुषंगाने सुरू झालं का? आमदार सचिन पाटील हे गिरवीतले आहेत, त्यांना सगळ्या गिरवीच्या भागाची परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे पहिला मुद्दा त्यांनी रस्त्याचाच, पानद रस्त्याचाच घेतलेला आहे. मार्गी लागला का तो आता? 100% मार्गी लागलेला आहे. त्यांनी जवळपास फलटण तालुक्यात 57 किलोमीटरचा पानद रस्त्याचा प्रश्न सोडवलेला आहे. त्यात गिरवी प्रामुख्याने त्यांनी विचार करून पुढे गेलेले आहेत. आणि पानद रस्त्याची खूप मोठी गरज आहे. जर वाड्या वस्त्यावर गेला तर लोकांना जायला, वाहन जायलाच रस्ता नाही. सिद्धराज, अजून एक प्रश्न आहे. शासन आपल्या दारी ही योजना आली होती, हा सर्व अधिकाऱ्यांनी घेऊन ठेवत. शासन आपली दारी या योजनेतून, विरोधकांचा असा आरोप आहे की त्यातून काही नाही, फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने हे केले, पण काही प्रश्न सोडवले का हो जागेवर आमदारांनी? 100% सगळं प्रशासन इथं आलं. वयस्कर लोक, एखादा प्रश्न सांगा तुमचा सुटलेला गिरवी गावचा. मोजणीचे प्रश्न सुटलेले आहेत. अजून तलाट्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. अजून लाईटचे 100% प्रश्न सुटलेले आहेत. लाईटचं रात्री लाईट, आता दिवसा लाईट चालू झालेली, मोटर लाईट रात्री उशीर झाला की लोक सगळी शेतकरी. तातवड्याच्या डोंगराच्या बाजूला असणारं हे गाव हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे या गिरवी गावातल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या की शेतकऱ्यांना लाईट ही दिवसा वीज पुरवठा असावा. त्याप्रमाणे पूर्तता झाली. 100% झालेली आहे पूर्ण. मग हा विरोधकांनी जो आरोप केला होता तो कसा वाटतो तुम्हाला? त्याबद्दल काय सांगा? विरोधकांचं फेक नेरेटिव्ह पसरवायचा सगळा हेच काम आहे, दुसरं काहीच काम नाही. सगळीकडे फेक नेरेटिव्ह पसरवायचं हे असं करतात. सगळ्या गोष्टी डोळ्यांनी दिसत आहेत, झालेल्या आहेत. आता एक ते त्या दिवशी उठले म्हणले हा रस्ता आम्ही केला. काय संबंध आहे रस्ता केला तुम्ही? 100% खासदारांनी रस्ता केला. सगळ्या त्याच्यात पत्रव्यवहार सगळा खासदारांचा आहे. तरी सगळं चुकीचं सांगायचं, उठायचं आणि बाबा हे मीच केलं. ते आमचं घर पण त्यांनीच बांधलं, आमचं सगळं त्यांनीच केलेलं आहे असं आहे. आता म्हणजे सगळं काय झालं तरी ते आम्हीच केलं. आमच्या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत आपल्याकडं. सगळे पत्रव्यवहार केले त्यांनी, दाखवावे पुरावे, बाबा आम्ही रस्ता केलाय, काय कॅनल म्हणले ह्यांनी केला, असं केलं. पण 12 महिने पाणी आणलं ना दादांनी. आता तुमच्या विजयाबद्दल काय सांगाल भाजप राष्ट्रवादीची? आता 100% गिरवीतून आपण बहुसंख्य मतांनी दोघांनाही लीड देणार आहे आपण आणि प्रयत्न करणार आहे. स्थानिक असलं तरी असं काही फरक पडणार नाही एवढा मोठा. पण विरोधक म्हणतायत की कोळकी गट हा आमचाच आहे. नाही, कुठला कोळकी गट, कुठलं काय कोळकी गट त्यांच्याकडे? सांगा ना, कुठली गावं त्यांच्याकडे? कुठल्या कोळकीत कुठं गेले ते? कुठं कोळकीत जाऊन काय केलं त्यांनी? कोळकी गाव गिरवीतच येत नाही तर कोळकीचं लांब राहिलं. गिरवीतच येत नाही, 5 वर्ष नमस्कार करतात असं मी नाही म्हणत. तुम्ही सगळ्यांच्या चर्चा करा. जनतेचाच आक्रोश झालाय भरपूर. ग्रामपंचायत सगळ्यांनी दिली, काय नाही ग्रामपंचायत जेवढं. आपल्याला प्रतिक्रिया या भागातून घ्यायच्याच आहेत. आता हे सांगताय त्याप्रमाणे ऐकू. काका फक्त तुम्ही एक सांगा, हे म्हणले की रस्ता केला, कोणी केला हा रस्ता? हा रस्ता महाराष्ट्र शासनाने दादांच्या प्रयत्नामुळे हा रस्ता झालेला आहे. आणि MRDCची मंजुरी ह्याला मिळाली म्हणून हा सिमेंटचा रस्ता झालेला आहे. तो दुसरा रस्ता त्यात बी बरेच खाते आहेत, पण त्यात हा बसवला रस्ता, त्यात हा रस्ता केला. तर मंडळी, हा असा जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यभाग आहे. कोळकी गट असा आहे आणि ह्या कोळकी गटामध्ये असणारं हे गिरवी गाव राजकीय स्तरावर अत्यंत 15 वर्ष तालुक्याला आमदार दिलेले हे गाव आहे. त्यांचेच एक आता वरसदार सह्याद्री कदम आणि जयकुमार शिंदे अशी लढत होते. आपल्याला पाहायला मिळणारच आहे की आता जागरूक झालेला मतदार राजा, जनरेशन झेड, नवीन युवा पिढी कोणाच्या गळ्यात माळ घालणार? मी राजाभाऊ गुंद्रे, सातारा न्यूज, फलटण. आता आपण जे सांगितलं की यामध्ये इथे मतदान मिळणार, तर पण एक गावचा स्थानिक भूमिपुत्र आहे म्हणून ते म्हणतायत. पण मला आणखी एक असा प्रश्न पडलेला आहे की हे जे सह्याद्री कदम
यांनी तुमच्या युतीमध्ये प्रथम प्रवेश केला होता राष्ट्रवादीमध्ये, आणि असं अचानक काय कारण घडलं की त्यांनी लगेच राजेगड शिवसेना घेतली? बघा, ते नक्कीच भूमिपुत्र आहेत का? तर आहेत. परंतु एक लक्षात घ्या, ज्या गावामध्ये त्यांची सत्ता गेली 10 वर्ष या ग्रामपंचायतीमध्ये आहे, गेल्या 10 वर्षामध्ये या गिरवी ग्रामपंचायतीचा काय विकास झाला का? शेवट लोक विकासाला मतदान करतात, शेवट भावनिक मतदान करत नाहीत. या गावातले मूलभूत प्रश्न त्यांनी सोडवले का? तर अजिबात सोडवलेले नाहीत. आज तुम्ही जर गावामध्ये फेरफटका आता जाताना मारा, तुम्हाला तलाठी ऑफिस बघितलं तर तुम्हाला पोंडावडा दिसतो, तुम्हाला शाळा बघायच्या असतील तर शाळा बघून घ्या. म्हणजे लोक ज्यांच्या ताब्यामध्ये तुम्ही 10 वर्ष सत्ता दिली आणि ते ज्यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये काम करत होते यापूर्वी, त्यांनी तरी या गावामध्ये काय विकासाची कामं केली? काहीच काम केली. म्हणजे गिरवीला कायम वंचित ठेवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्याच बरोबर ते आज निवडणुकीला सांगलं जातं. परंतु माझं एकच आहे की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला या भागाचा, या गिरवीच्या गिरवी असेल, धुमाळवाडी असेल, बुडशीवाडी असेल किंवा हा परिसर आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर न्यायचा आहे. या गावातल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. रणजितदादांनी तुम्हाला कालच परवा दिवशी या जाहीर सभेमध्ये सांगितलं की मला जरी मतदान या गावापर्यंत कमी यापूर्वी झालं असेल तरी मी विकासाला कुठं कमी पडले नाही. हजारो कोटी रुपयाचा निधी या माध्यमातून आजही रणजितदादा या ठिकाणी देत आहेत, आमदार सचिन पाटील या ठिकाणी देत आहेत. आज माझ्या निधी येणार, निश्चित निधी आलेला आहे. निधी आल्यानंतरच आम्ही सांगतो, येणार हा शब्दच आमच्याकडे नाही. मला पहिली गोष्ट तुम्हाला तेच सांगतो की आम्ही वारंवार तेच सांगतो की आम्हाला निधी येणार नाही, आम्ही निधी टाकल्यानंतरच बोलतो की आम्ही निधी टाकतोय म्हणून. अजून एक दुसरे उमेदवार आपल्या बरोबर आहे. दादा, आपली ओळख सांगा. नमस्कार, मी विकास नाळे, कोळकी पंचायत समिती गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार. निवडणूक ही आमच्या गिरवीतल्या कार्यकर्त्यांना हातात घेतलेली आहे आणि तुम्ही बघा, हे कार्यकर्ते तुम्हाला सांगून जातील की आम्ही निवडणूक जिंकली म्हणून. काय आपल्याला थांबवून आपण एवढ्या खात्रीने सांगताय की ही निवडणूक आम्ही जिंकलेली आहे, असं काय आपल्याला मतदारांच्याकडून आढळलं की तुम्ही एकदम सांगताय निवडणूक जिंकली? असं काय तुम्हाला प्रकर्षाने जाणवलं? इथले जे प्रतिनिधी आहेत आणि इथं जी विकासाची कमतरता जाणवली, ह्याच्यातून आम्हाला असं दिसतंय की 100% हे गिरवीतले सुज्ञ नागरिक हे विकासाच्या बाजूनं रणजितदादांच्या मार्गदर्शनाखालीच मतदान करणार आहेत. मंडळी, हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून असणारा कोळकी जिल्हा परिषद गट आहे. एकूण 8 गट आहेत फलटण तालुक्यामध्ये. त्याच्यातला हा गट अतिशय सर्व सातारा जिल्ह्याचं, फलटण तालुक्याचं संपूर्ण लक्ष लागून राहिलेला कोळकी गट आहे. त्याच्यामध्ये हे 2 उमेदवार, एक पंचायत समितीसाठी आहेत आणि जेडपीचे आहेत. आपण ऐकलं तर आता तालुक्यामध्ये विकासाभिमुख असणाऱ्या, सत्तेकडे असणार जी सत्ता विधानसभेची आहे खासदार गटाकडे, त्याला आता राजेगट कसा शह देत आहेत ते बघायचं आहे. पण एकंदरीत जर पाहिलं तर आता तरी आपल्याला ह्या भाजपचं पारडं इथं जड दिसून येत आहे. एकंदरीत ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहानं लक्षात येत आहे. आता हा गड राजेगट कसा भेदणार हे आपल्याला दिसणार आहे. आता या उमेदवारांनी आपल्याला जे काही सांगितलं, तर आता आपण गिरवीत आहोत, आपण कोळकीचे स्थानिक आहात. मी स्थानिक कोळकी. तर कोळकीबाबत तुम्हाला काय प्रतिसाद वाटतो, थोडा सगळ्या गटाबद्दल सांगा. नमस्कार. कोळकीचा विषय सोडून देतो मी. कोळकीत आम्ही दोघं 1500च्या वर 1500+ लीड घेणार आहे. होईल असं आपल्याला साधारण मतदान आहे 6791 मतदान आहे. साधारण 5000च्या आसपास मतदान होईल. पण त्याच्यातलं आम्ही 70% मतदान घेणार आहे. ते प्रतिस्पर्धी उमेदवार हे नुसतं गिरवीत जातात आणि गिरवीत आलं की गिरवीतलं कोळकीत सांगायचं आणि कोळकीतलं गिरवीत सांगायचं, हेच उद्योग चालू आहे. त्याचा कोणीही कृपया विश्वास ठेवू नका. आम्ही कोळकीत मतदान घेणार आहे का तर घेणारच आहे आणि त्याच पद्धतीनं गिरवीत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.